नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार आणि मी आज आहे घरी. मी काल गेलेलो अलिबागला आणि जस्ट सकाळी 11:30-12 वाजता घरी आलो. आता जेवून झालं आणि तुम्हाला आता एक व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओ अशी आहे की माझी आई आहे ना, तिने गोधडी बनवायला सुरुवात केलेली. आताच्या काळात गोधड्या हा प्रकार खूप कमी होत चालला आहे, म्हणजे खूप कमी लोक गोधड्या शिवतात. पण आईला काय सुचलं काय माहीत नाही. याच्या आधी 1-2 गोधड्या तिने इकडे नालासोपाराला येऊन शिवल्या होत्या आमच्यासाठी. पण आता मुलगासुद्धा अलिबागला गेला आहे विनयासोबत, तर आईला टाईम आहे, मग आईने गोधडी शिवायला घेतले. जर मित्रांनो तुम्हाला हे गोधडी शिवायची कला किंवा हा प्रकार आवडला तर मला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. चला मी तुम्हाला दाखवतो आई गोधडी कशी विणते. मित्रांनो तुम्ही इथे बघताय की माझी आई आहे ना, ही गोधडी शिवायला घेतले. मी ॲक्च्युली गेलो होतो विनायला सोडायला अलिबाग, पण तिने बहुतेक कालपासून ही सुरुवात केली आणि या गोधडीच्या 1 2 3 4 5 लाईन तिने शिवून रेडी केल्यात. तर तुम्हीसुद्धा हा अनुभव गावी असताना घेतला असेल आणि गोधडीची ऊब घेतलीसुद्धा असेल. या आई तू काय सांगशील? काय सांगू, अशी नानाची मोठी केली आहे वाकल्यात. तुम्हाला अशाच वाकला शिवायचे मी. वाकला? याला वाकल बोलतात. हा म्हणजे आमचं आयुष्य तर आम्ही या गोधडीवर झोपूनच काढलेलं आहे. काही रेडीमेड गाद्या किंवा असं विकतच्या काही गोष्टी आणल्या नव्हत्या. तुला अचानक कसं काय सुचलं ही गोधडी शिवायला? अचानक म्हणजे मी पहिलेपासून शिवायची. तुम्हाला यावर झोपवायचे, कामरून द्यायचं. हां, कॅमेरासमोर बघून बोल ना. मग आता ही किती दिवसात होईल तुझी पूर्ण? काय 3 दिवस जातील अजून थोडी थोडी शिवायला. अच्छा 3 दिवस जातील. मग व्हेरी गुड. थोडी थोडी शिवते ना. हां 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 3 दिवस जातील. मग ही गोधडी कुणासाठी शिवते तू? तुमच्यासाठी, बारक्यासाठी. बघा मित्रांनो, हे हातकाम बघा. या गोधडीची ऊब खरंच तुम्हाला या रेडीमेड गादीमध्ये मिळणार नाही. म्हणजे आम्ही शालेय जीवन जेव्हा गावी होतो त्यावेळेस याच गोधड्या, म्हणजे प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाची आई असेल, बहीण असेल, कोणीही याच गोधड्या बनवायचे. तर मित्रांनो तुमच्याकडे अजून अशा ह्या गोधड्या बनवत असतील, याच्यामध्ये जुन्या साड्या वगैरे टाकतेस ना? अंथरुणाला सुद्धा ह्याच असायच्या. एक चटई, म्हणजे चटई तर त्यावेळेस नव्हतीच, गोंडपाटा असायची आणि गोंडपाटावर मग ह्या गोधड्या टाकून बिछाना बनवायचा, म्हणजे झोपायची सोय व्हायची. आता ह्या काळात या गोष्टी खूप कमी झाल्यात, पण चला आईने बनवले. मला वाटतं 2-3 दिवस जातील नाही बनवायला? जाते 2-3 दिवस. चल काय हरकत नाही. तू काय सांगू शकशील आपल्या मित्रांना? गोधड्या शिवा अशा. गोधड्या शिवा का तू ऑर्डर घ्या? हां, तुमच्या आईला शिवायला सांगा. ओके, तुमच्या आईना, बहिणीना शिवायला सांगा सर. शिवायला बोला असे सांगा. ओके मित्रांनो, काय हरकत नाही. आपण ही छोटीशीच व्हिडिओ केलेली आहे. बघा आईने सुरुवात केलेली आहे. मला वाटतं 2 दिवसात आता ही गोधडी तयार होईल. मस्त. हे बघा एकदम होममेड. या गोधडीची ऊब तुम्हाला मशीनवर शिवीत नाही, हाती शिवतो. या गोधडीची ऊब मोठ्या मोठ्या गादीवर सुद्धा येणार नाही. तुम्ही बघताय हे बघा, शिवणकाम बघा, धागा सुद्धा मजबूत आहे. चला तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही अशा गोधडीची ऊब घेतली असेल तरीसुद्धा मला या व्हिडिओमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.